मिस्टर घरवाला owns a 4 house. 4 घर आहे. Different tenants which are as follows. Determine annual value. आपल्याला काय काढायचे? GAV काढायचं आहे. ठीक आहे. Annual value म्हणजे GAV काढायचा आहे. So same. Computation of GAV. काय फॉर्मॅट काय येतो आपला? पहिला आता म्युनिसिपल व्हॅल्यू, त्यानंतर पेरेंट whichever is higher, त्यानंतर स्टँडर्ड रेंट whichever is lower, त्यानंतर actual rent whichever is म्हणजेच काय झालं आता? GAV. ठीक आहे. बघूया आपल्याला 4 प्रॉपर्टी दिल्या तिथे. फर्स्ट बोला म्युनिसिपल व्हॅल्यू. पहिले तर हाऊस प्रॉपर्टी 1, हाऊस प्रॉपर्टी 2, हाऊस प्रॉपर्टी 3 आणि हाऊस प्रॉपर्टी 4. म्युनिसिपल व्हॅल्यू दिली 90,000. 90,000 सगळ्यांच्याच 90,000 आहे. फेअर रेंट किती आहे? 1,40,000, 1,10,000, 1,10,000 आणि 1,40,000. स्टँडर्ड रेंट 1,20,000, 1,20,000, 1,20,000 आणि 1,20,000. ऍक्च्युअल रेंट पर मंथ दिलाय आपल्याला. ठीक आहे. आपण हे सगळं कॅल्क्युलेशनचं केलंय, पूर्ण इयरचं केलंय. मल्टिप्लाय करायचं खाली 12 इंटू 12 1,44,000. 8,000 इंटू 12 12 इंटू 11 12,000 इंटू 9 1,00,000. ठीक आहे. कॅल्क्युलेट करूया आपण. सगळ्यात पहिले whichever is higher 90,000 and 1,40,000. whichever is higher 1,40,000. त्यानंतर whichever is lower 1,20,000. whichever is higher 1,34,000. Next 90,000 1,10,000. whichever is lower, whichever is आता वेकेंड नाही ना 1,10,000. नेक्स्ट 90,000 and 1,10,000. whichever is higher 1,10,000. whichever is lower 1,10,000. whichever is higher 1,32,000.
Next, 90,000 and 1,40,000. Whichever is higher, 1,40,000. Whichever is lower, 1,20,000. Whichever is higher, 1,08,000. माझं ऐका मी काय सांगते. काय सांगितलंय ते सांगते. आपण ऍक्च्युअल रेंट जो आपल्याला दिलाय ना तो किती महिन्यांचा आहे बघा जरा. फक्त 9 महिने. बरोबर आहे. आपण कॅल्क्युलेशन सगळं बाकीचे करतो, म्युनिसिपल व्हॅल्यू, फेअर रेंट अँड स्टँडर्ड, हे पूर्ण 12 महिन्यांचं आहे. त्याच्याबरोबर तुम्ही 9 महिन्यांचं कॅल्क्युलेशन कसं कम्पेअर करणार ना. सो अज्युम करायचं की जे 12 महिने पूर्ण होतात त्यात टेनंट राहत असतात आणि त्यांनी किती दिला असता रेंट, तर मग 12,000 इंटू 12 1,44,000 आले असते. तर दोघांमधला विचेवर इज हायर कोणता आला असता, ऍक्च्युअल रेंटच हायर आला असता. म्हणून बोलते आपण ऍक्च्युअल रेंट. समजतंय काय बोलते ते. सेम केस आहे ना, हाऊस प्रॉपर्टी 3 लाख आली आहे, पण याच्यामध्ये हाच मोठा झाला म्हणून मी दाखवलाच नाही. त्यामध्ये जेव्हा जेव्हा तुमचे वेकेंट असतील, वेकेंट म्हणजे तुमची रूम खाली असतील, तुम्हाला हे कंपल्सरी आहे चेक करायचंय ऍक्च्युअल रेंट कॅल्क्युलेट करताना. कळतं? समजलं काय बोलते ते.